मम्मी जेवायला काय बनवलेस? आज मला जेवण बनवायला आले कंटाळा. मग काय तो हॉटेलमधून मागवायचं? नको नको, मला हॉटेलचं आवडत नाही. मी घरीच बनवते काहीतरी मस्त. चला तर मंडळी, आज बनवूया झटपट बनणारी आणि चवीलाही तितकीच मस्त असणारी अशी रेसिपी. आज मी गेली होती त्र्यंबकेश्वरला. तिथून येताना मला उशीर झाला. मुलगा म्हणत होता हॉटेलचं आणूया का, पण मला हॉटेलचं फारसं आवडत नाही म्हणून ठरवलं घरीच काहीतरी बनवूया. आता ही जी रेसिपी आहे ती मी नेहमीच बनवते आणि माझी आवडती रेसिपी आहे. चला तर आज मी तुम्हाला ती बनवून दाखवते. पहिल्यांदा तर इथं आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. इथं आपल्याला घ्यायचे आहेत भाज्या. मी घेतलेले आहे फरसबी, फ्लावर, गाजर आणि हे जे मटर आहेत ते मी घरीच फ्रोझन करून ठेवले होते. ते आपल्याला मटारही घ्यायचे आहेत. आता ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. इथे गॅसवर ठेवत आहे मी कुकर. कुकरच्या भांड्यात घालायचं आहे तेल. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं, अख्खे गरम मसाले, त्याच्यामध्ये आपण बनवलेली ही पेस्ट घालायची आहे. पेस्ट आपल्याला मंद आचेवर छान अशी परतवून घ्यायची आहे. पेस्ट छान परतवली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे. टमॅटो ही मऊ होईपर्यंत आपल्याला मस्त असा शिजू द्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला आणि 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे. आता याच्यामध्ये मी जे मसाले वापरले आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिज मसाले आहेत. बिर्याणी मसाला विकतचा आहे. तुम्ही तुमच्या घरी बिर्याणी बनवण्यासाठी जो मसाला वापरता तो तुम्ही इथे यूज करू शकता. मसाले छान परतवून घ्यायचे. मसाल्यांचा छान घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत. आता या भाज्या आपल्याला अर्धा ते 1 मिनिट छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. आता त्याच्यामध्ये घालायचा आहे भिजवलेला बासमती तांदूळ. बासमती तांदूळही आपल्याला अर्धा ते 1 मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. इथे मी 1 कप इतकं बासमती तांदूळ घातलेलं होतं ते त्याला 2 कप इतकं गरम पाणी मी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. छान असं ढवळून घ्यायचं, झाकण लावून द्यायचं. कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या. 5 मिनिटानंतर कुकरचं झाकण मी उघडत आहे. याच्यावर घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. 5 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. मस्त झटपट अशी कुकरमध्ये आपली व्हेज बिर्याणी तयार आहे. कोणी याला व्हेज बिर्याणी म्हणतं, कोणी मसाले भात म्हणतं. आमच्याकडे याला व्हेज बिर्याणीच म्हणतात. मस्त अशी रेसिपी तयार आहे. मी रेसिपी नेहमीच बनवते आणि माझी फेवरेट रेसिपी आहे. मस्त गरमागरम भात मी प्लेटमध्ये वाढून घेते. आता त्याच्यासोबत खायला मी काहीच बनवलं नव्हतं म्हणून इथे मी बनवलेला आहे मस्त असा सॅलेड. एका साईडला सॅलेड ठेवलेला आहे, एका साईडला मस्त असे तळलेले पापड आहेत. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.